नमस्कार. मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे राजमा चावल. राजमा चावल बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला सुद्धा खूप छान होतो. आणि इतक्या सोप्या पद्धतीने हा जर तुम्ही राजमा चावल बनवला तर घरच्यांना नक्की आवडेल व ते तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही. तर आता हा छान असा राजमा चावल कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझे चॅनलचे नोटिफिकेशन येईल व नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर आता मस्त असा हा राजमा चावल कसा बनवायचा ते बघूया. त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी राजमा पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवलेला होता. तो छान असा फुललेला आहे. आता एका कुकरमध्ये याला आपण घालून घेऊया. संपूर्ण राजमा मी या कुकरमध्ये घातलेला आहे व ते राजमा बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे मीठ, एक तेजपान घालायचं आहे आपल्याला यामध्ये व एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. झाकण लावून याला आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून शिजवून घेऊया. राजमा शिजतोय तोपर्यंत आपण भात तयार करून घेऊया. त्यासाठी मी एका कढईमध्ये वाटी पाणी घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ घेणार आहे त्याच वाटीने 3 वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे व 1 वाटी तांदूळ यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता पाणी छान असं तापलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. आता पाण्याला छान अशी उकळी सुद्धा आलेली आहे. आता आपण यामध्ये घालून घेऊया 1 वाटी धुतलेला तांदूळ. तुम्ही या ठिकाणी कुठलाही तांदूळ वापरला तरी चालेल, परंतु इंद्रायणी तांदूळ वापरू नका, कारण त्याचा भात हा खूप जास्त चिकट होतो त्यामुळे. तर मी या ठिकाणी कालीमुछ तांदूळ वापरलेला आहे, त्यामुळे पाण्याचे प्रमाण 3 वाटी घेतलेला आहे. जुना तांदूळ असल्यामुळे पाण्याचे प्रमाण थोडे जास्त घ्यायचे आहे व याला झाकण ठेवून आपल्याला लो ते मीडियम फ्लेमवर छान असं शिजवायचं आहे. 10 ते 15 मिनिटांनंतर लो फ्लेमवर आपला भात छान असा शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा हा भात शिजलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तर मी या ठिकाणी 2 चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं होतं. त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं छान फुललं की हे जिरं आपल्याला या भातावर टाकायचं आहे. तर आपल्याला जिरं हे जास्त करपवायचं सुद्धा नाही किंवा जास्त कच्चं सुद्धा ठेवायचं नाही. छान असं हे फुललं पाहिजे एवढं आपल्याला याला तळायचं आहे. तर आता जिरं टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व झाकण ठेवून जिरं घातल्यानंतर यावर आपल्याला लगेच झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून जिऱ्याचा सुगंध या भाताला लागेल. इथे आपला हा भात छान असा तयार झालेला आहे. तर आपले हे चावल तयार आहे. आता आपण राजमा बनवायला घेऊया. आता राजमा बनवण्याकरता मी तेल छान कळकळीत गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 3 मीडियम साईजचे कांदे उभे कापून घेतले व ते छान असे आपल्याला हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहे. अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे कांदे तळून घ्यायचे आहे. हे कांदे आपल्याला फ्राय करायचे आहे. तर हे कांदे छान असे तळून झालेले आहे. तुम्ही बघू शकता छान असे ब्राउनिश झालेले आहे. आता मी याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून यामध्ये थोडंसं पाणी घालून याला बारीक वाटून घेणार आहे. पाणी अगदी थोडंच घालायचं आहे. आता आपलं हे कांद्याचं वाटण तयार झालेलं आहे. आता याच भांड्यामध्ये मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. याला कट करून मिक्सरमध्ये टाकून त्याची छान अशी फाईन पेस्ट करणार आहे. तर आता टोमॅटो कट करून झालेला आहे. आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. टोमॅटोचे प्रमाण अगदी जास्त घेऊ नका, नाहीतर भाजी खूप जास्त आंबट लागते. तर आता आपले टोमॅटो सुद्धा छान असे बारीक वाटून झालेले आहे. आता आपण राजमा तयार करूया. त्यासाठी मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे व यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं फुललं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे व आलं लसणाची पेस्ट घालायची आहे व याला छान असं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे, अगदी लो टू मीडियम फ्लेमवर. तर आलं लसूण व कांदा छान असा परतून झालेला आहे. आता यामध्ये घालायची आहे टोमॅटोची प्युरी किंवा टोमॅटोची पेस्ट. आता ही टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. तर अगदी मीडियम
टू हाय फ्लेमवर तुम्हाला हे परतायचं आहे. अगदी लो फ्लेमवर परतू नका, नाहीतर हे लवकर शिजणार नाही. तर आता याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण घालून घेऊया तळलेल्या कांद्याची पेस्ट. तर मी यामध्ये घालणार आहे तळलेल्या कांद्याची पेस्ट. यामुळे या राजमाला खूप छान असा फ्लेवर येतो व चव येते. तर कांद्याची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला याला सुद्धा तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. तर आपल्याला या संपूर्ण जे पेस्ट आहे किंवा हा जो मसाला आहे हा छान असा तेल सुटेपर्यंत परतायचा आहे. जर हा मसाला कच्चा राहिला तर भाजीला छान अशी चव येत नाही. त्यामुळे आपल्याला छान अशी तेल सुटेपर्यंत याला परतायचं आहे. त्यामुळे याला थोडा जास्त वेळ सुद्धा लागतो. आणि हा जो मसाला आहे थोडा कोरडा जर झाला तर यामध्ये थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे व याला आणखी छान असं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. आता याला छान अशी तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये घालून घेऊया 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला व अर्धा चमचा काळा मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी यामध्ये मसाले ॲड करू शकता. आता हे संपूर्ण मसाले यामध्ये घालून मी याला छान असं परतलेलं आहे व यामध्ये आणखी थोडं पाणी घालून याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. तर आता यावेळेस मी मीडियम फ्लेम ठेवलेला आहे, अगदी हाय फ्लेम ठेवायचा नाही. ग्रेव्ही तयार आहे. आता आपले राजमा सुद्धा छान असा शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता बोटाने असा तुटेल एवढं आपल्याला या राजमाला शिजवायचं आहे. तर मस्त असे हे राजमा शिजलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता हे राजमा आपण या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया. तर यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे व राजमा यामध्ये आपल्याला घालायचा आहे. जर पाणी घातलं तर ते थोडासा राजमा पांचट होतो. त्यामुळे आपल्याला पहिले राजमा घालायचा आहे व या ग्रेव्हीमध्ये याला मिक्स करायचं आहे. पूर्ण राजमाला हा मसाला लागला की यावर आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. जेणेकरून हा जो मसाला आहे हा संपूर्ण मसाला या राजमामध्ये जाईल. तर यावर झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घेऊया. तर आता 2 मिनिटानंतर छान असा राजमा शिजलेला आहे. याला तेल सुद्धा छान असं सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण जे राजमातलं पाणी काढून घेतलेलं होतं ते यामध्ये घालणार आहोत. तर आपल्याला यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे. त्यामुळे राजमाला छान असा कलर सुद्धा येतो आणि त्याची चव सुद्धा टिकून राहते. तर आता यामध्ये आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही. तर 1 ग्लास एवढं मी पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे व याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं आणखी लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. तर 2 मिनिटानंतर आपला हा राजमा छान असा तयार आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण राजमा शिजवतानाच मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मी आणखी थोडं मीठ घातलेलं आहे. जास्त मीठ घालायचं नाही. आता यावर घालायची आहे कस्तुरी मेथी. यामुळे या राजमाला छान अशी चव येते. तर गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे. तर आता आपला हा राजमा छान असा तयार झालेला आहे. तर सर्व करण्यासाठी तयार आहे आपला राजमा. दिसायला खूप छान दिसत आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो. आपल्या राजमावर आपण तडका घालूया. त्यासाठी मी 2 चमचे तेल गरम केलेलं होतं. यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या बारीक कट करून यामध्ये घातलेल्या आहे व 2 हिरव्या मिरच्या कट करून मी यामध्ये घातलेला आहे व हा गरमागरम तडका आपल्याला या राजमावर घालायचा आहे. त्यामुळे या राजमाला आणखी छान अशी चव येते. तडका घातल्यानंतर आणखी आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर गरमागरम असा हा राजमा तयार आहे. हा तडका घालण्यापूर्वी आपल्याला गॅसची फ्लेम हे बंद करायची आहे. तर आपला चावलसुद्धा तयार आहे व आपला राजमासुद्धा तयार आहे. तर आपण हा राजमा चावल सर्व करूया. तर मी या ठिकाणी चावल काढलेले आहे व राजमासुद्धा आपण काढून घेऊया. मस्त असा हा राजमा झालेला आहे. दिसायला तर खूप छान दिसत आहे आणि चवीला अतिशय उत्तम होते. त्यामुळे तुम्ही हा राजमा एकदा नक्की ट्राय करून बघा. आपला हा राजमा चावलचा बेत तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा व रेसिपी आवडल्यास कमेंट करा, शेअरसुद्धा करा व या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल व नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तर आता आपलं भेटूया पुढची रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा, खात रहा. धन्यवाद.